मित्रांनो, मी राहुल पाठक माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, जो आज मी विषय बोलणार आहे तो विषय आहे गुरुतत्व. गुरुतत्वावर आज मला बोलायचं आहे. कारण काय आहे, आपण जेव्हा आपल्या क्षेत्रात काम करतो तिथे कोणी ना कोणी दिग्गज एक व्यक्ती असतो, त्याला आपण गुरु म्हणतो, बरोबर. गुरु मानतो किंवा म्हणतो, ओके, बरोबर. असंच आध्यात्मिक क्षेत्रात पण जेव्हा आपण गुरु असं मानतो तेव्हा असं आपण अनावधानाने बोलतो की मी अमुक गुरूंचा भक्त आहे किंवा मी तमुक गुरूंचा भक्त आहे. पण हे किती ढोबळ मानाने आपण बोलतो, पण त्याचं किती चुकीचा अर्थ निघू शकतो याचं मला तुम्हाला थोडंसं खुलासा करायचा होता, म्हणून हा मी आज व्हिडिओ केला आहे. तर मित्रांनो, हे बघा, जेव्हा आपण गुरूंच्याबद्दल मानतो किंवा बोलतो तेव्हा आपण म्हणतो की मी अमुक गुरूंचा भक्त आहे. उदाहरणार्थ समजा मी गजानन महाराजांचा भक्त आहे, तर मी काय म्हणतो, मी गजानन महाराजांचा भक्त आहे किंवा मी साईनाथ महाराजांचा भक्त आहे किंवा मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. पण इथं काय होतं, जेव्हा आपण त्यांचं नाव घेऊन असं बोलतो तर तेव्हा काय होते, आपण आपल्यामुळे त्यांची ओळख असल्याचं दाखवतो, पहिली गोष्ट. दुसरं काय होतं, आपण गुरूंची वाटणी करतो. पण गुरु ही वाटणी करण्यासारखी गोष्ट आहे का? तर नाही. गुरु कोण आहेत? गुरु एक तत्व आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. कसं काय? तर त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सिद्ध आणि नामधारकचा जेव्हा संवाद होतो आहे, सिद्ध आणि नामधारक म्हणजे सिद्ध आणि नामधारक म्हणजे कोण? सर, गुरुचरित्राचे रचनाकार सरस्वती गंगाधर. त्यांच्यामध्ये जेव्हा तो संवाद चाललेला आहे तेव्हा एका ठिकाणी तुम्हाला ते एक ओवी येते. काय येते? सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे पर्यसी विश्वव्यापक परमात्मा. बघा, हे काय सांगितलं? अनंत रूपे पर्यसी विश्वव्यापक परमात्मा म्हणजे सद्गुरूंचा जो संचार आहे तो अनंत रूपाने आहे या सृष्टीमध्ये. ते विश्वव्यापक परमात्मा आहेत, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी एका नरसिंह सरस्वती या अवतारापुरतेच त्यांचं कार्य नसून तर ते विश्वव्यापक परमात्मा आहेत, बरोबर. आणि एक दुसरं अजून एक ओळ येते, त्यामुळे त्यात काय लिहिलं आहे? श्री गुरुची अगम्य लीला सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य लीला सांगताना सरे बाहू काळा. ते काळातीत सुद्धा आहेत, ते एक काळातीत सुद्धा आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही म्हटला नरसिंह स्वामी महाराजचा हा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये हे वाक्य आले म्हणजे हे त्या अवतारापुरतं आहे, तर तसं नाही. तर ते पुढील अवतारांमध्ये सुद्धा त्याचं तुम्हाला पाहता येऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्ही शंकर महाराज हे गुरु किंवा नरसिंह स्वामी महाराज हे गुरु यांच्यामध्ये तुम्ही भेद करू शकत नाही. का? विश्वव्यापक परमात्मा. मग असे झाले अनंत रूपे पर्यसी, अनंत रूपाने त्यांचा सर्वत्र संचार आहे. ते स्वामी समर्थ हे होऊ शकतात, ते गजानन महाराज हे होऊ शकतात, ते साईनाथ महाराज होऊ शकतात, श्री मच्छिंद्रनाथ होऊ शकतात, गोरक्षनाथ होऊ शकतात, बरोबर आहे. टेंबे स्वामी महाराज होऊ शकतात, माणिकप्रभू महाराज होऊ शकतात. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, गुरु ही कुठली एक व्यक्ती नसून ती प्रकृती आहे. त्यामुळे आपण जेव्हा गुरूंच्याबद्दल आपण सांगतो की मी अमुक गुरूंचा भक्त आहे किंवा मी तमुक गुरूंचा भक्त आहे, हे बोलणं तितपत योग्य मला वाटत नाही. गुरु ही कुठली व्यक्ती नसून गुरु ही प्रकृती आहे. म्हणून आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की मी एक गुरूंचा भक्त आहे, मी गुरूंचा भक्त आहे. एक शब्दाचं आपण हे आहे, कारण का अनंत बोललेलं आहे, अनंत. आणि अनंताला कुठलीही संख्या इंडिकेट करू शकत नाही, बरोबर ना. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं काहीतरी उद्दिष्टपूर्ण वाटलं असेल, काहीतरी याच्यातून सत्य सांगण्याचा थोडासा प्रयत्न झाला असेल माझ्या अल्पबुद्धीने, तर तुम्ही माझं चॅनल कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.